धावले डिंपल आठवले. जामकर साहेब मला नाही माहिती कुठल्या डिंपल बद्दल बोलता तुम्ही. कोण डिंपल? मी नाही ओळखत कुठल्या डिंपलला. कुठं बोलायचं नाही. डिंपल पण माहिती आहे, आजी पण माहिती आहे. जामकर साहेब मला खरंच नाही माहिती हो. मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो मला नाही माहिती. अरे मॅडम कुठे आहेत? मला माहिती असं सांगितलं असतं हो मी तुम्हाला. माझा आणि त्याचा काय संबंध? तिला इंट्रोगेशन रूम मध्ये घ्या. अहो साहेब पण मी खरंच काय नाही केलं. अहो चलो दादा ऐकून घे माझं. मी खरंच काय नाही केलं रे. मला माहित नाही. साहेबांसमोर सांगायचं सगळं खरं चाल. अरे झोंजार तू पत्रकार आहेस ना. अरे मग तुझ्या मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी असतील ना. मग त्यातल्या कोणाला तरी लाव ना फोन. आणि गोपाळ सोडवायसाठी काहीतरी कर बाबा. होय लावतो सरपंच. अहो तुम्ही समधी ना इथे चर्चा करत वेळ वाया घालू नका. त्या गोपाळ सोडून आणा. नाही तर तो जामकर ना माझ्या गोपाळची काय अवस्था करेल काही सांगता येत नाही हो. तुम्ही समधी त्याच्या तावडीतनं त्याला सोडून आणा. अगं फुलं काकी गोपाळला सोडून आणणं एवढं सोपं आहे वय. आणि आम्ही त्याचीच तर चर्चा करतोय ना आता. आणि तुलाही नेमकं काय घडलंय, कशामुळे आपल्या गोपाळला पकडून नेलंय ते तर कळू दे. मी तर काय म्हणतो आपण समदे पोलीस स्टेशनला जाऊ. म्हणजे जामकरवर दबाव येईल. येता की नाही तुम्ही माझ्याबरोबर तेवढं सांगा मला. आप्पा गोपाळ आपल्या गावचा देव माणूस आहे. ऍज अ सरपंच मी येतो ना तुमच्या बरोबर. चला बघू काय होतंय ते. चला. बरोबर आहे अप्पा, आम्ही सगळी पण येतो. चला. थांबा थांबा थांबा. कोणी कुठंच जायची गरज नाहीये. हा तुला तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये ठेवायचं आहे का? जेलमध्ये ठेवायचं नाहीये म्हणूनच सांगते. त्या जामकरनं माझ्या नवऱ्यावर सगळ्यांसमोर हात उचलून पोलीस स्टेशनला फरफटत नेऊन एका बायकोचा स्वाभिमान दुखावलाय. एक बाई तिच्या नवऱ्यासाठी काय करू शकते हे आता त्या जामकरला पण कळू द्या. मी माझ्या नवऱ्याला सोडून आणणार. हाय का आता हिला ना सगळ्या गोष्टी सोप्याच वाटतात. हिला वाटतंय ही जाईल त्या जामकरला सांगल आणि जामकर घाबरून गोपाळला सोडून देईल म्हणून. हा मला नाही माहित जामकर ह्यांना सोडल का नाही ते. पण मला एवढं चांगलं माहितीये मी माझ्या नवऱ्याला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही. अगं अगं पण त्या जामकरने तुला नाही टाकलं तर ग. नाही टाकणार. आता मी शब्द देते तुम्हाला. मी ह्यांना सोडून आणणार. म्हणजे आणणार.